अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री नवनाथांचं पारायण कसं करावं याची संपूर्ण माहिती सांगणार आहे. ही माहिती मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगेल, जेणेकरून या पारायणाच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील. त्यातल्या त्यात ज्या व्यक्तीला हे पारायण पहिल्यांदा करायचं असेल तर त्याला या व्हिडिओची नक्कीच मदत होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका राहणार नाहीत. मैत्रिणींनो, तुम्हालासुद्धा हे पारायण करायचं असेल तर तुम्ही ते वर्षभरात कधीही करू शकतात. पण आता श्रावण महिना सुरू आहे, तर या श्रावण महिन्याचं अवचित्त साधून हे पारायण आपल्याला आवर्जून करायचं आहे. तर बघा, श्री नवनाथांचं पारायण कधी व कसं करावं, पूजा मांडणी कशी करावी, संकल्प कसा करावा, नैवेद्य कोणता दाखवावा, आरती कोणती म्हणावी, नियम काय, अटी काय, उपवास करावा का पारायण काळामध्ये, उद्यापन कसं करावं, तसेच या पारायणाची फलश्रुती काय आहे, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. आणि व्हिडिओ आवडला, व्हिडिओतील माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर नक्कीच लाईक करून शेअर करा. कमेंटमध्ये अल्लख निरंजन लिहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता पारायणाला सुरुवात कधी करावी, तर पारायणाला सुरुवात तुम्ही सोमवार, गुरुवार, एकादशी, पौर्णिमा या दिवशी करू शकतात. श्री नवनाथ पारायण कुणी करावं, तर हे पारायण पुरुष करू शकतात, स्त्रिया देखील हे पारायण करू शकतात. स्त्रियांना कुठलेही बंधन नाही. ज्या दिवशी तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून झाल्यावर तुमच्याकडे जर भगव्या रंगाचे वस्त्र असतील तर तुम्ही ते परिधान करू शकतात. नसतील भगव्या रंगाचे वस्त्र तर नाही, काही हरकत नाही, नाही परिधान केले तरीही चालेल. फक्त काळा आणि निळा रंग सोडून तुम्ही इतर कुठल्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकतात. असे कुठलेही बंधन नाही, हे लक्षात घ्या. श्री नवनाथांच्या पूजेमध्ये भगव्या रंगाला महत्त्व आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही 3:30ला उठले पहाटे किंवा 4ला उठले तर सूर्यदेवाला अर्घ्य तुमची पूजा झाल्यानंतर दिलीत तरीही चालेल. मात्र तुळशी मातेची पूजा तुम्हाला आवर्जून करायची आहे. नंतर रोजची देवपूजा करून घ्या, मगच तुम्हाला पारायणाला आसन घेऊन बसायचं आहे. पारायणाला बसण्यापूर्वी कपाळी हळदी कुंकू लावून घ्या. पुरुषांनी चंदन अष्टगंध लावावं. त्यानंतर जिथे तुम्हाला पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्या. गोमूत्र शिंपडा, स्वच्छ पुसून घ्या. बघा, ही पूजा 9 दिवस पारायण होईपर्यंत आपल्याला तशीच ठेवायची आहे, हे लक्षात घ्या. जागा स्वच्छ करून त्यावर रांगोळी काढा. रांगोळीवर हळदी कुंकू वाहा. त्यावर चौरंग ठेवा. त्यावरती तुम्हाला शक्य असेल तर भगव्या रंगाचे वस्त्र अंथरून घ्या. भगव्या रंगाचे वस्त्र नसेल तर कुठल्याही रंगाचे वस्त्र तुम्ही त्यावरती अंथरून घेऊ शकता. आता सर्वप्रथम तुम्हाला संकल्प करायचा आहे, हे लक्षात घ्या. हातात पडीभर पाणी घ्या. हळदी कुंकू अक्षदा फूल तुम्हाला घ्यायचं आहे. गणेशाचं ध्यान करा. तुमच्या कुलदेवीचं ध्यान तुम्हाला करायचं आहे. तुम्ही तुमचं संपूर्ण नाव बोला, तुमचं गोत्र बोला. गोत्र माहिती नसेल कश्यप गोत्र बोला. तुमची इच्छा मनोकामना सांगून माझं हे पारायण निर्विघ्नपणे होऊ देत अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. आणि हातातील पाणी तामणामध्ये सोडा. हे संकल्पयुक्त पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता, हे लक्षात घ्या. आता पूजा मांडणी कशी करावी, तर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करावा. नंतर धूपबत्ती दीप धूप तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. अगरबत्ती लावायची आहे. नंतर 2 विड्याची पाने घ्या. आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पा येतील अशी स्थापना करायची आहे. 2 विड्याची पाने घ्या. त्यावरती 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. त्यावरती सुपारीला अभिषेक घालून सुपारी स्वरूप गणपती बाप्पांची स्थापना तुम्हाला करायची आहे. हळदी कुंकू अक्षदा वाहा. दुर्वा लाल फूल अर्पण करा. ओम गण गणपते नमः म्हणत जप करावा. धूप दीप ओवाळा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. नंतर नवनाथांचा फोटो किंवा श्री दत्तगुरूंचा फोटो तुमच्याकडे असेल तर फोटो ठेवा. मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घाला, स्नान घाला. नंतर स्वच्छ कापडाने पुसून चौरंगावरती ठेवा. त्यानंतर मधोमध तांदूळाची रास तुम्हाला ठेवायची आहे. राशीवर कलश स्थापना करायचा आहे. एक तांब्याचा तांबा भरून घ्या पाण्याने. त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, हळदी कुंकू अक्षदा फुलं दुर्वा टाकून 5 विड्याची पाने ठेवून नारळ ठेवा. नारळाची शेंडी वर येईल असा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे. कलशाला धूप दीप ओवाळून नमस्कार करावा. आता कलशाच्या पुढे तुम्हाला 9 सुपाऱ्या मांडायच्या आहेत. त्या सुपारीखाली 2-2 विड्याची पाने घ्यायची आहेत. नवनाथांचं प्रतीक म्हणून आपण या सुपाऱ्या मांडणार आहोत. 9 दुणे 18 पाने तुम्हाला लागतील. बघा, तुमच्या चौरंगावर किती जागा आहे त्याप्रमाणे तुम्ही
नवनाथांची स्थापना तुम्हाला करायची आहे. तुम्ही 3 ओळींमध्ये 3 सुपाऱ्या मांडू शकता. म्हणजे बघा पहिल्या ओळीमध्ये 2-2 विड्याची पाने आणि 1-1 सुपारी असे 3 सुपाऱ्या बसतील. म्हणजे पहिल्या ओळीमध्ये 3, दुसऱ्या ओळीमध्ये 3 आणि तिसऱ्या ओळीमध्ये 3 अशा नवनाथांची 9 सुपाऱ्यांची स्थापना आपण करू शकतो. आशा करते तुम्हाला कळालं असेल. पण प्रत्येक सुपारीच्या खाली 2 विड्याचे पानं ठेवल्यानंतर 2 विड्याचे पानं ठेवायचे, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्यावरती ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे. सर्व नवनाथांची स्थापना झाल्यानंतर नवनाथांना भस्म किंवा चंदन लावावं, हळदी कुंकू लावायचं नाही हे लक्षात घ्या. फुले वाहा, बेलपत्री वाहा, शमीपत्र वाहा. बघा मैत्रिणींनो, तुम्ही फक्त नवनाथांचा फोटो किंवा श्री दत्तगुरूंचा फोटो ठेवून अशी पूजा मांडणी करून देखील पारायण करू शकतात. या 9 सुपाऱ्यांची स्थापना नाही केली तरीही चालेल. आता सर्वस्वी हे तुमच्यावर अवलंबून आहे. मी तुम्हाला दोन्ही पर्याय सांगितले आहेत. यानंतर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला लागणार आहे नवनाथ भक्तिसार ग्रंथ. तर मग चौरंगासमोर एक पाट किंवा छोटा चौरंग ठेवा, त्यावरती स्वच्छ वस्त्र अंथरूण घ्या आणि ग्रंथ ठेवा. सर्वप्रथम तुम्हाला श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पूजन करायचं आहे. किंचितसं थोडंसं हळदी कुंकू, अक्षदा, फुलं वाहा आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवा. नंतर ग्रंथाला नमस्कार करा. आता नैवेद्यामध्ये नेमके कोणते पदार्थ ठेवावेत? 9 दिवसांच्या पारायण काळामध्ये तुम्हाला नैवेद्य कोणता दाखवायचा? तर बघा, पारायण काळामध्ये नैवेद्यात खडीसाखर, दूध साखर, मिठाई, फळ, सुंठवडा, हरभऱ्याच्या घुगऱ्या, त्याचबरोबर उडदाचा वडा नवनाथांना अतिशय प्रिय आहे हे आपल्याला माहितीच आहे. किंवा नैवेद्यामध्ये तुम्ही ताक ठेवू शकता. बघा मैत्रिणींनो, या 9 दिवसांमध्ये यातील एक नैवेद्य आपण नक्कीच करू शकतो. आता पारायण काळामध्ये उपवास करावा का? तर तुम्हाला शक्य असेल तर अवश्य करा. उपवास करणं शक्य होत नसेल तर कांदा लसूण विरहित सात्विक भोजन तुम्हाला जेवायचं आहे. तुम्ही 2 वेळ जेवण करून हे पारायण करू शकतात. आपण जी पूजा मांडणी केली त्या पूजेला धूप दीपांनी ओवाळून घ्या, नमस्कार करा आणि नैवेद्य ठेवा. पाण्याचा पेला भरून ठेवा. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम म्हणायचं आहे श्री गणेशाय नमः. त्यानंतर ओम श्री चैतन्य दत्तात्रयाय नमः. त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे नवनाथांची नावं आपल्याला घ्यायची आहेत. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः, ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः, ओम चैतन्य गहिनीनाथाय नमः, ओम चैतन्य जालिंधरनाथाय नमः, ओम चैतन्य कणिपनाथाय नमः, ओम चैतन्य भर्तरीनाथाय नमः, ओम चैतन्य रेवणनाथाय नमः, ओम चैतन्य वटसिद्ध नागनाथाय नमः, ओम चैतन्य चरपटीनाथाय नमः. अशा पद्धतीने सर्व नवनाथांची नावे तुम्हाला घ्यायची आहेत. त्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. हे दिंडोरी प्रणीत श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये 1 ते 9 अध्याय आहेत. हा ग्रंथ मराठीमध्ये आहे. अगदी वाचायला कळायला सोपी आहे. श्री नवनाथ ग्रंथ या ग्रंथामध्ये 900 ओवी आहेत. स्वामी महाराजांच्या केंद्रात हा श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ तुम्हाला मिळेल. तिथून तुम्हाला खरेदी करायचं आहे हे लक्षात घ्या. हे संपूर्ण पारायण करायला 2 तास लागतात. शक्यतो हे पारायण सकाळी म्हणजेच पहाटे ब्रह्ममुहूर्तावर करा. खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. आता सेवा काय करायची? तर बघा मैत्रिणींनो, सेवेमध्ये आपल्याला सर्वप्रथम स्वामी स्तवन पठण करायचं आहे. त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. त्यानंतर 99 मंत्र आपल्याला 108 वेळा 1 माळ जप करायचा आहे. 1 माळ शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. हे झाल्यावर गणपती अथर्वशीर्षम पठण करायचं आहे. बघा मैत्रिणी, नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. हे झाल्यावर नवनाथांचा मंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. तो अतिशय प्रभावी मंत्र आहे. तो सुद्धा तुम्हाला 11 वेळेस आवर्जून म्हणायचा आहे हे लक्षात घ्या. या पारायणामध्ये 1 ते 9 अध्याय आहेत. कुठल्याही गुरुवारपासून या पारायणाला सुरुवात आपण करू शकतो. हा ग्रंथ तुम्हाला दिंडोरी प्रणीत स्वामी महाराजांच्या केंद्रातच मिळेल. नियम काय? तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं पारायण कधी पठण करावं? तर ब्रह्ममुहूर्तावर पहाटे तुम्हाला पारायण पठण करायचं आहे. तर बघा, पहिल्या दिवशी ज्या वेळेमध्ये सेवा केली तीच म्हणजे एकच वेळ तुम्हाला संपूर्ण पाठ होईपर्यंत ठेवायचं आहे हे लक्षात घ्या. पारायण वाचून झाल्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती करा, महादेवाची आरती करा. श्री नवनाथांची आरती तुम्हाला म्हणता येत असेल तर ती अवश्य म्हणा. ज्या आरत्या म्हणता येतील त्या आरत्या म्हणा. नंतर कापूर आरती म्हणून आपण सुरुवातीलाच नैवेद्य ठेवला आहे तोच नैवेद्य दाखवा. आता बघा, पारायण होईपर्यंत परान्न तुम्हाला चुकणंही खायचं नाही हे लक्षात घ्या. त्याचबरोबर पारायण वाचेपर्यंत मोबाईल बंद ठेवा. घरात शांतता तुम्हाला ठेवायची आहे हे लक्षात घ्या. पारायण वाचून झाल्यानंतर ग्रंथ बंद करून ठेवा. ग्रंथ तुम्हाला झाकून ठेवायचा आहे.
पारायणाच्या शेवटच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा करून पारायण वाचा. पारायण वाचल्यानंतर नैवेद्य दाखवा, आरती म्हणा, नैवेद्य दाखवा. त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर 9 मुलं जेवायला बोलवायची आहेत. एखादं जोडपंसुद्धा तुम्हाला जेवायला बोलवायचं आहे. जेवणामध्ये तुमच्या यथाशक्ती स्वयंपाक बनवून एखादा पदार्थ गोडाचा बनवा आणि जेवायला द्या. त्यांचं पोटभर जेवण होईल असं स्वयंपाक तुम्हाला बनवायचा आहे. सवाष्ण स्त्रीची ओटी भरून तिचा मान सन्मान करा. सर्वांना नमस्कार तुम्हाला करायचा आहे. पारायण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्यापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा तुम्हाला उचलायची आहे. फोटो देवघरात ठेवा. सुपाऱ्या पुढच्या पारायणासाठी तुम्हाला ठेवायच्या आहेत. पाने, फुले निर्माल्यात विसर्जित करा. तर अशा प्रकारे तुम्ही नवनाथांचं पारायण नक्की करू शकतात. आता या पारायणाची फलश्रुती काय आहे तर बघा, असाध्य गोष्टी देखील साध्य होतात. या पारायणाने साध्य होतात. त्वरित इच्छापूर्ती करणारी ही सेवा आहे. मुलांचे प्रश्न मार्गी लागतात. करिअर, शिक्षण, नोकरी, विवाह, संतान प्राप्ती, तसेच कर्ज, आर्थिक समस्या, अपयश, दारिद्र्य, आजारपण दूर होतं. म्हणून मैत्रिणींनो, या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून हे पारायण करा. नाही शक्य झालं तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये, तरी किमान वर्षभरात कधीही हे पारायण करा. पण नक्की ही सेवा करा आणि स्वतः या सेवेचा रिझल्ट बघा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ येथेच एंड करते. तर भेटू पुन्हा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.